नमस्कार. माझं नाव मोहिनी दिलीप कापडणे. मी एक माझा व्यवसाय आहे हॉटेलचा आणि हे बऱ्हाणपूरचे नैसर्गिक उपचार पद्धतीचे हे आमच्या चाळीसगाव शहरामध्ये आले. जेव्हा मला त्यांचं मागच्या वर्षीच कळालं होतं, पण काही कारणामुळे मी त्यांना जॉइन नाही करू शकले. पण मनात पक्का निर्णय ठेवला होता, की पुढच्या वर्षी आपण करायचंच बुवा. कारण हे पंचकर्म मी हे करत असते आणि मला ह्या गोष्टींची म्हणजे आवड पण आहे आणि शरीराची काळजी घेणे हे मला सगळ्यात जास्त आवडतं. त्यामुळे मी नैसर्गिक उपचार हे शिबिर जॉइन केलं. पण याचा अनुभव इतका सुंदर आहे. आपण घरी तर आपल्या शरीराची काळजी घेतोच. पण इथे आल्यानंतर इथे या लोकांनी इतक्या म्हणजे सोप्या किंवा जे आपल्या आजूबाजूला निसर्गाची जी झाडे आहेत, ज्याला आपण म्हणजे आजारी पडल्यानंतर आपण ते मेडिकलला पैसा वगैरे घालतो. पण निसर्गाने आपल्याला इथे इतकं दिलेलं आहे, की ते फक्त आपल्या आजूबाजूला आहे. त्याच्याकडे फक्त आपली नजर पडायला पाहिजे. तर आज त्यांनी आमची नीम चिकित्सा वगैरे केली. आता नीम म्हणजे हे किती कॉमन किंवा कॉमन पण एकदम महत्त्वाचं झाड आहे. आज त्या निंबाचा पाला काढून त्यांनी तो पिसवून आज आमची नीम थेरपी केली. पण ती नीम थेरपी केल्यानंतर शरीरामध्ये इतकं हलकंपणा वाटतोय आणि असं ब्लड सर्क्युलेशन किंवा फ्रेशपणा वाटतोय. त्यानंतर त्यांनी आमची मड पद्धतीची म्हणजे मुलतानी मातीचं लेपन वगैरे करून ते केलं. जलनीती शिकवली. आता जलनीती ही एक क्रिया अशी आहे, की ते एका नाकपुडीतून पाणी टाकून दुसऱ्या नाकपुडीतून काढणं. तर ह्या गोष्टी आपण फक्त पाहू शकतो. पण समोर त्या कशा पद्धतीने करतं, घरी जर केलं तर आपण आपल्या डोळ्यात पाणी जाईल किंवा तोंडातून पाणी येईल किंवा काहीही होऊ शकतं किंवा श्वासात पाणी अडकू शकतो. तर ह्या काही गोष्टी शिकण्यासाठी मी तर असं सांगेल, की प्रत्येकाने ही नैसर्गिक उपचार प्रक्रिया एकदा तरी जॉइन करावीच. एवढं बोलून मी माझं हे करते. नमस्कार. मी डॉक्टर रुपाली सचिन निकुम. मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. मला आधी माझ्या मैत्रीण मोहिनीताईंनी मला म्हटलं चालायचं. मी तिला म्हटलं, "नाही, नाही, मी आज नाही येणार. जाऊ दे, मला नाही करायचं आहे." म्हणजे मी जी टाळाटाळ केली. मग त्यांनी मला म्हटलं 6 वाजता फोन केला तरी मी आली नाही. परत मला 7ला फोन केला, की "ये." मी आली. जी मी जबरदस्ती आली, पण त्याच्यानंतर जो माझा अनुभव झाला, की मला असं वाटतं, की हे शिबिर अजून चालायला पाहिजे होतं, की ज्याच्यात मला इतकं ते आवडायला लागलं. म्हणजे शरीर आहे, आत्मा हे आपल्याला माहित होतं, पण ते काय आहे आणि ते कसं असतं याची जाणीव आम्हाला याच्यामुळे झालेली आहे. मला प्रॉब्लेम होता, की मला खूप आळस आणि खूप असं जडपणा आलेला होता आणि वेट पण माझं वाढलेलं होतं. पण मी इथे आली आणि मला फक्त 5 दिवसामध्येच माझं 2 किलो वजन कमी झालं. ते पण थोडं मी टाळाटाळ केली जे त्यांनी सांगितलं पथ्य पाळण्याचं, तरी पण मला हा रिझल्ट आला. तर तुम्ही पूर्ण फॉलो केलं, तर तुम्हाला इतका छान रिझल्ट येईल, की आपल्याला जो म्हणजे आपलं शरीर हलकं आणि चित्त, मन सर्व हलकं होतं. हा मला इथे खूप आलेला छान अनुभव आहे. तर मी आता अशी वाट बघेल, की हे पुन्हा केव्हा येईल आणि किती दिवसासाठी येईल. त्याबद्दल मी सदाशिव भैयांचं, आचार्य दिगंबर भैयांचं आणि पूर्ण टीमचं खूप धन्यवाद देते, की त्यांनी आम्हाला इतकी छान सर्व्हिस दिली आणि सर्व क्रिया ताईंनी आपल्याला सांगितलेल्याच आहे. त्यामुळे आम्ही विनंती करू, की परत-परत तुम्ही पुन्हा चाळीसगावला यावं आणि आम्हाला ही सेवा द्यावी.